नमस्कार मंडळी, आपला महाराष्ट्राच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. मंडळी, रुग्णांना बरं करत असताना त्या परिस्थितीत, त्या वातावरणात आपली मनस्थिती कणखर ठेवणं हे डॉक्टरांसाठी सगळ्यात मोठं आव्हान असतं. आणि अशा वेळी अध्यात्म, कला यांसारख्या गोष्टी अतिशय फायदेशीर ठरतात. आणि याचाच आधार घेत नवी मुंबईमधील महात्मा गांधी दंत महाविद्यालयात स्पंदन नामक एका सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पाहुयात या कार्यक्रमाची एक झलक. ये नृत्य इवेंट दैट इज़ डांस का फेस्टिवल ऑर्गेनाइज करने को. सो इट वाज अ 2-day प्रोग्राम 27th और 28th. इसका विशेष बात ये है कि हम हमेशा सोचते हैं कि जब भी प्रोफेशनल कोर्स करते हैं इन महाराष्ट्र यूनिवर्सिटी ऑफ हेल्थ साइंसेज वी हैव मेडिकल, डेंटल, आयुर्वेदा, होम्योपैथी, फिजियोथेरेपी एंड ऑल अलाइड मेडिकल साइंसेस. सो हम हमेशा सोचते हैं कि जब भी बच्चे ऐसा प्रोफेशनल कोर्सेज करते हैं उनको टाइम नहीं मिलता है उनका जो इनेट टैलेंट्स है उनको ब्रिंग आउट करने के लिए और नर्चर करने के लिए. बट ये लास्ट 2 days वेर अ real feast to our eyes. It was unbelievable. It was an unbelievable performance where we had entries from 24 colleges from throughout the state and 317 participants. इथे फोक डान्सेस, नंतर ट्रायबल डान्सेस, सोलो डान्सेस, कथ्थक या प्रकारात सर्व विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलं आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला. माननीय कुलगुरूंच्या निर्देशानुसार म्हणजे वैद्यकीय महाविद्यालयातील सगळं टॅलेंट आम्ही याच्यात शोधण्याचा प्रयत्न केला आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांना त्यांच्यातल्या कलागुण जोपासण्यासाठी आम्ही हा एक सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. मुझे बहुत ही खुशी हो रही है कि MGM डेंटल कॉलेज एंड हॉस्पिटल को ये मौका दिया गया कि हम इस इतने बड़े इवेंट को अपने यहाँ होस्ट कर पाएँ. लगभग 320+ पार्टिसिपेंट्स आए थे इस 2 दिनों में और 25 मेडिकल, डेंटल, फिजियोथेरेपी, नर्सिंग, आयुर्वेदिक कॉलेजेस ने भाग लिया. Today I performed for the first time in a state level dance competition called Spandan with live music. The experience was really good and MGM DCH hosted it very nicely. And judges also, we got to see judges performing, which was very beautiful, and this was a great learning experience for all of us. हमने इससे पहले भी हमारे यूनिवर्सिटी को रिप्रेजेंट किया है एट वेरियस लेवल्स एंड दिस इज़ आवर 4th और 5th टाइम वी आर रिप्रेजेंटिंग आवर कॉलेज एंड वी हैव परफॉर्म्ड हरियाणवी फोक डांस इन द स्पंदन कॉम्पिटिशन. आज आम्ही येथे पावरी डान्स म्हणजे तारपा डान्स येथे आम्ही सादर करीत आहोत. तर आमच्यामध्ये मेन इन्स्ट्रुमेंट म्हणजे पावरी आहे. तर ते रिदम आम्ही एखादा सण असो किंवा उत्साह असो किंवा निसर्गाला आम्ही पूजण्यासाठी ते आम्ही हे नृत्य केले जातं.
वैद्यकशास्त्रातल्या आरोग्य सुविधा पुरवणाऱ्या अनेक शाखांमधल्या आयुर्वेद, होमिओपॅथी, फिजिओथेरपी तसंच नर्सिंग क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांनी मिळून त्यांच्यातल्या अनोख्या कलेचं सादरीकरण या कार्यक्रमात केलं. मंडळी, बालपण हे उत्सुकतेने भरलेलं असतं आणि ही उत्सुकता या लहान मुलांना ज्ञान मिळवून देत असते आणि या ज्ञानाला योग्य दिशा दाखवण्यासाठी आपल्या आजूबाजूला अनेक संस्था सातत्याने कार्य करत असतात. मुंबईतली नेहरू विज्ञान केंद्र ही त्यापैकीच एक. डॉक्टर होमी भाभा अणुसंशोधन केंद्रातील माजी अणुशास्त्रज्ञ डॉक्टर AP जयरामन यांच्या सहमतीने नुकतेच चिल्ड्रन सायन्स पार्क या संस्थेचे उद्घाटन झाले. बघूयात लहान मुलांसाठी हे आकर्षण कसे होते. First, it's a great day for me, for a scientist, to be in a science museum and to see certain things which are very, very specific. For example, we have the liver, then we have the mantis, and we have a bird's respiratory house. Each one has a huge embedded scientific principles behind that, and teachers will find it exceptionally useful. More than that, when you look at the display, the liveness of the display, as well as the engineering aspect of it. So science is married to engineering. So that beauty can be seen only in a science park. Science park has the basic function of converting small scientific principles into huge engineering aspects. So that is what I find especially great here. मंडळी, कलेचा सन्मान ही तर आपली संस्कृती आहे आणि हीच संस्कृती आपल्याला त्या कलेप्रती, त्या कलाकाराप्रती आदरभाव व्यक्त करायला शिकवते. आणि अशाच आंतरराष्ट्रीय नृत्य कलाकार लेखिका शुभदा वराडकर यांना नुकतेच महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्काराने गौरविण्यात आले. भेट देऊयात त्यांच्या या गौरव समारंभाला. शुभदा वराडकर या भारतीय शास्त्रीय नृत्य कलांचा महाराष्ट्रात, देशात आणि जगात प्रचार आणि प्रसार करण्याचं कार्य करत आहेत. त्यांच्या जीवनसंघर्षावर आधारित फिल्म्स डिव्हिजन निर्मित पिकॉक प्लूम ही डॉक्युमेंटरी अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात प्रदर्शित झाली आहे. In my inquiry of the unknown, I always try to find out ingenious reason, the hidden grace and beauty, unknown charm and mystery, the phenomena of nature that many a times confuses me. I feel like an ignorant intellectual being in the wretched exile of my own thoughts. However refined and civilized we become, can our existence be called a design of providence? Whatever happened in my life, was it also a design of providence? अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्व नृत्याच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा प्रचार प्रसार जगभरात करत असणाऱ्या शुभदा वराडकर यांना पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. मंडळी, संगीत हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण हे संगीत तयार करणारे कलाकार हे सुद्धा त्यांच्या कलेतून आपल्या कायम स्मरणात राहत असतात. नुकतेच सुप्रसिद्ध गीतकार हसरत जयपुरी यांच्या स्मरणार्थ उनके ख्याल आए तो आते चले गए या एका सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बघूयात या कार्यक्रमाची एक सांगीतिक झलक. फिल्मी लाइफ तो डैडी की बरसात से शुरू हुई, मगर बरसात से पहले तो बेचारे फुटपाथ पे रहते थे. मिजाज एकदम सीधा साधा था, घमंड तो बिल्कुल नहीं था. जिसकी शुरुआत ही फुटपाथ पे, वो घमंड क्या कर सकता है. तो बरसात से उनकी शुरुआत हुई और उसके बाद इतनी बरसात हुई कि 25 साल तक वो थमी ही नहीं.
आए इश्क में हम सारी रात जागे, अल्लाह जाने क्या होगा आगे, ओ मौला जाने क्या होगा आगे। दिल में तेरी उल्फत की बढ़ने लगी आगे, अल्लाह जाने क्या होगा आगे, ओ मौला जाने क्या होगा आगे। अब तो मेरी दास्तां तुम दिया दिल ने कहा हो तुम, प्यार से पुकार लो जहाँ हो तुम, प्यार से पुकार लो जहाँ हो तुम मेरे हाथ होते कोई दूसरा नहीं होता, तुम मेरे हाथ होते कोई दूसरा नहीं होता, ओ मेरे सामने जन्म फिर से, वो कैसे जाओगे निकल कर दिल से, मेरे यार शुभ है, मेरे यार शुभ है, मेरे यार शुभ है, मेरे यार शुभ है। मंडळी, आपला महाराष्ट्र हा आपला अभिमानच नाही आहे का? आणि हा महाराष्ट्र आपण रोज थोडा थोडा मोठा होत जाताना बघतोय. आणि त्यात महाराष्ट्र राज्य दिन साजरा होणं हे आपल्यासाठी किती अभिमानास्पद बाब आहे. नुकतंच 1 मे रोजी ठिकठिकाणी महाराष्ट्र दिवस साजरा केला गेला. मुंबईतल्या विधान भवनात सुद्धा ध्वज फडकवून महाराष्ट्र दिवस साजरा केला गेला. सामाजिक बांधिलकी जपत काही जण सातत्याने अविरत कार्य करत असतात. मुंबईतील रक्तपेढ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने नुकतेच मुंबईत एका मोठ्या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. पाहुयात याविषयी आणखीन माहिती. अनिरुद्धाच अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट, दिलासा मेडिकल ट्रस्ट अँड रिहॅबिलिटेशन सेंटर आणि सहयोगी संस्थांतर्फे या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तसंच भारतातील काही राज्यांमध्ये सुद्धा या रक्तदान शिबिराचं पुढे आयोजन करण्यात येणार आहे. गेली कित्येक वर्ष केएम हॉस्पिटल या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतं आणि केएम हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल जी मोठी मोठी रुग्णालय आहेत त्यांची रिक्वायरमेंट एवढी आहे की प्रचंड आहे. त्यांना रक्ताची गरज खूप लागते. तर एवढी रिक्वायरमेंट पूर्ण करायची असेल तर अशी जर कॅम्प रक्तदान शिबिरं झाली तर खऱ्या अर्थाने सगळ्यांना रक्त चांगल्या रीतीने मिळेल. आज जो प्रतिसाद पाहता आज जास्तीत जास्त रक्तदाते रक्तदान करतील, जेणेकरून गरीब आणि गरजू रुग्णांना, स्पेशली जे थॅलेसेमिया रुग्ण आहेत त्यांना ब्लड वेळेत मिळेल आणि त्यांचं प्राण वाचण्यासाठी खूप मदत होईल. जे रक्तदान शिबिरातून जे रक्त संकलन होईल हे पूर्णपणे मोफत गरजू आणि थॅलेसेमिया पेशंटला दिले जाईल. ये बहुत ही एक नेक काम है. ब्लड डोनेशन जो बार बार करते रहते हैं और इससे हमारे सेंट जॉर्ज हॉस्पिटल में जो थैलेसीमिया बच्चों को है उनको जो बार बार जो ब्लड लगता है उसकी पूर्तता होती है. मंडळी, चित्राच्या जगात जसा चित्रकार रमतो, हरवतो, तसंच तो चित्र पाहणारा रसिक सुद्धा मंत्रमुग्ध होऊन जातो.
कारण अर्थात ती किमया असते, जादू असते त्या चित्रकाराच्या रंगरेषांची. आणि अशाच सुप्रसिद्ध चित्रकार विनीता चेंदवणकर यांच्या आगळ्या वेगळ्या चित्रांचं प्रदर्शन भरलं होतं ते मुंबईतल्या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये. या प्रदर्शनाची काही क्षणचित्र खास आपल्यासाठी. तर मंडळी, अशाच काही घडामोडी घेऊन भेटूयात आपला महाराष्ट्राच्या पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. तुम हमारी जिंदगी के बागों